ब्रेकनंतर बातमी कोल्हापूरची आहे। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात आज बैठक आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे। मंत्रालयात दुपारी 2 वाजता या बैठकीला सुरुवात होईल। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात मंत्रालयात दुपारी 2 वाजता ही बैठक होतीये। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते कोल्हापूरला आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडून। सतेज, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात मंत्रालयात दुपारी 2 वाजता बैठकीचं आयोजन आहे। सतेज, नक्कीच कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केले जात आहेत। विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी प्रयत्नशील असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापुरातील या सगळ्या हद्दवाढ जी समर्थनार्थ जे आमदार खासदार आहेत यांची जी बैठक आहे ती आज मंत्रालयात पार पडणार आहे। खरं तर मंत्रालयात दुपारी 2 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि या बैठकीला ज्या आमदारांनी विरोध केलेला आहे ते म्हणजे अमल महाडिक आणि चंद्रदीप नरके हे दोन्ही एकीकडे करवीरचे आमदार आहेत, एकीकडे दक्षिणचे आमदार आहेत। हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। दुपारी 2 वाजता होणाऱ्या बैठकीला प्रशासकीय अधिकारी, जिल्हाधिकारी देखील असणार आहेत, महापालिका आयुक्त आणि त्यासोबतच जिल्हा परिषदेचे सीओ देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। गेल्या कित्येक वर्षापासून कोल्हापूरची 1 इंच देखील हद्दवाढ झालेली आहे। खरं तर हद्दवाढ ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्यामुळे ती होणं अपेक्षित आहे असं देखील काहींचं म्हणणं आहे। मात्र या सगळ्या हद्दवाढीला कोल्हापुरात तीव्र विरोध होताना दिसतंय। महापालिका शहराला सुविधा देऊ शकत नाहीये, तर जेव्हा हद्दवाढ होणारी जी गावं आहेत त्यांना सुविधा काय देणार असा सवाल देखील उपस्थित करण्यात आलेला आहे। काल खरं पाहिलं तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हद्दवाढ करू नये यासाठी खरं तर एक निदर्शने करण्यात आली, लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। तर दुसरीकडे हद्दवाढ करावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात देखील आंदोलन करण्यात आलं। यावेळेस माहितीचे दोन्ही जे आमदार आहेत ते आमने सामने दोन प्रवाह या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। पाहूया या बैठकी अंतर्गत नेमकं काय होतंय। उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जी बैठक मंत्रालयात आज पार पडणार आहे यानंतर तुमच्याकडून अधिक जाणून घेणार आहोतच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।